नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आज आपण चिमुडभर मीठ ह्या चॅनलवर जन्माष्टमी विशेष गोपाळकाला बघणार आहोत. त्यासाठी इथे मी पूर्वतयारी म्हणून 1 तुपाची वाटी डाळिंबाचे दाणे, 1 तुपाची वाटी पेरूचे काप, अर्धी तुपाची वाटी भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे घेतले आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात बारीक करून घेतल्या आहेत. 1 वाटी चुरमुरे मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे भाजून घेतले आहेत. त्याच कढईत मंद आचेवर 1 वाटी ज्वारीच्या लाह्याही 1 ते 2 मिनिटे भाजून घेतल्या आहेत. चुरमुरे आणि लाह्या अशा भाजल्यामुळे त्या खाताना चिवट लागत नाहीत. 1 वाटी जाड पोहे 1 वाटी पाण्यात 2 मिनिटे भिजवून त्यातील पाणी काढून घेऊन ते बाजूला ठेवून दिले आहेत. आता गोपाळकाला बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 1 वाटी भाजलेले चुरमुरे, 1 वाटी भिजवलेले पोहे, 1 वाटी भाजलेल्या लाह्या, 1 तुपाची वाटी पेरू, 1 तुपाची वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धी तुपाची वाटी फुटाणे आणि शेंगदाणे, 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 2-3 चमचे कोथिंबीर आणि 1 वाटी फेटलेले दही घालून गोपाळकाला हाताने एकत्र केला. तसं बघायला गेलं तर गोपाळकाल्याला प्रमाण असं काही नसतं. आपल्याकडे घरात जे काही शिल्लक असेल, जे काही आपल्याला आवडतं ते सर्व पदार्थ टाकून गोपाळकाला हा बनवायचा असतो. इथे तुम्हाला वाटल्यास 1 तुपाची वाटी दुधाचाही उपयोग तुम्ही करू शकता. गोपाळकाल्याला खमंगपणा येण्यासाठी इथे मी एका कढईला मध्यम आचेवर 2 चमचे तूप, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि 7-8 कडीलिंबाची पानं घालून फोडणी तयार केली. तयार झालेली फोडणी काल्यात टाकून त्यातील कडीलिंब हाताने कुस्करून काला परत एकदा हलवून घेतला. शक्यतो गोपाळकाला हा हातानेच एकत्र करावा, म्हणजे त्याचा खराखुरा काला होण्यास मदत होते. ह्या गोपाळकाल्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेले सफरचंद, 5-6 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ इत्यादी पदार्थही घालू शकता. आता तयार झालेला काला एका भांड्यामध्ये काढून घेतला. त्यावर सजावटीसाठी 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा बारीक चिरलेले पेरू आणि 1 चमचा डाळिंबाचे दाणे घालून गोपाळकाला सर्व केला. ह्या जन्माष्टमीला तुम्हीही अशा प्रकारचा गोपाळकाला नक्की करून बघा. चिमुडभर मीठच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.